आजचा मेनू काय आहे? तर आज आहे मिल्क पराठा, बटर पनीर आणि जिरा राईस. सुट्टीच्या दिवशी असं जेवण झालं की एकदम सुट्टी म्हणजे सार्थक झाल्यासारखी वाटते ना. तर म्हणूनच आज हे बनवलेलं आहे. तर मी तुम्हाला लवकरच रेसिपी दाखवते. तर इथं मी घेतलेले आहेत 4 टोमॅटो आणि 3 कांदे घेतलेले आहेत. कांद्यांना आणि टोमॅटोला मी उभं चिरून घेतलेलं आहे. आणि इथं मी 1/2 किलो पनीर घेतलेलं आहे. त्यांना पण मी छोटे छोटे क्यूबमध्ये कट करून घेतलेलं आहे. पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, पनीरला आपण पहिल्यांदा थोडंसं फ्राय करून घेऊत. कारण भाजीमध्ये आपण डायरेक्टली पनीर घातले ना तर ते तुटून जातात आणि खूपच जास्ती मऊ होऊन जातात लोण्यासारखं, आणि त्यांची टेस्ट एकदम छान येत नाही. त्यामुळं आपण पहिल्यांदा पनीरला फ्राय करून घेऊयात. इथं मी थोडंसं तूप टाकलेलं आहे, जे की मी घरीच बनवलेलं तूप आहे. आणि पनीरला नीट आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे सगळीकडती. एक लेअर असावी पनीरची असं, आणि त्याला जास्ती हलवायचं नाही, फक्त एक वेळ फ्लिप करायचं आहे आपल्याला. मी एक वेळेस फ्लिप करून वरतून एकदा आणि खालतून एकदा त्याला भाजून घेतलेलं आहे. जास्त पनीरला जर तुम्ही हलवलं तर पनीर तुटण्याची शक्यता असते, कारण ते खूप नाजूक आणि मऊ असतं ना. आपण फ्राय केल्याच्या नंतर ते थोडंसं स्ट्रॉंग बनतं. आणि त्याच कढईमध्ये मी आणखी थोडंसं तेल घालते. आता पहिलं मी तूप घातलं होतं, आता मी तेल घातलं आहे आणि अद्रक आणि लसूणची मी पेस्ट घातलेली आहे. आता आपण पहिल्यांदा ग्रेव्ही बनवून घेणार आहोत. भाजीला जी ग्रेव्ही लागते ना, पनीरच्या भाजीला पहिलं आपण ग्रेव्ही बनवून घेणार आहेत. तर इथं मी पहिलं हे भाजून घेतलेलं आहे अद्रक आणि लसूण. ते भाजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे. कांद्यालाही थोडं परतून घेऊन मी वरती झापून ठेवलं आहे त्याला, म्हणजे कांदा लवकर भाजेल असं केल्यानंतर. आणि एक 5 ते 10 मिनटं गॅस लो करून तसंच कांद्याला भाजू द्यायचं. तो थोडा शिजलही आणि भाजलही. आणि त्याला लालसर कलर आल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत. आणि टोमॅटोलाही थोडंसं परतायचं, जास्त कांद्या एवढं त्याला परतायची गरज नाही आहे. टोमॅटोला थोडंसं परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी पण घालायचं आहे, अर्धा कप पाणी घालायचं आहे. आणि त्यानंतर आपण त्याला झाकून ठेवूयात. आणि 10 मिनटाच्या नंतर उघडून बघितलं तर टोमॅटो पण पूर्ण मॅश झालेला पाहिजे. आणि हे मिश्रण थंड झाल्याच्या नंतर आपल्याला त्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आणि त्याची एक छान पेस्ट बनवून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, पेस्ट एकदम बारीक नाही असली पाहिजे, थोडीशी मोठी मोठी ठेवा, म्हणजे ती व्यवस्थित भाजेल. आणि आता आपण भाजीला जो मसाला लागणार आहे ना तो बघून घेऊयात. इथं मी पहिलं कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर मी इथं घेतलेलं आहे दालचिनी पावडर घेतलेली आहे, जिरे घेतलेले आहेत, आणि हा पनीरचा मसाला आहे, आणि मीठ आणि तिखट घेतलेलं आहे. आणि त्यानंतर इथं पनीर तर भाजून घेतलेलेच आहेत, तुम्हाला तर माहीतच आहे ते. आणि त्यानंतर मी घेतलेलं आहे इथं ही आपण जे पेस्ट बनवून घेतली ना ग्रेव्ही, तर ही ग्रेव्ही घेतलेली आहे. आणि त्यानंतर मी घेतलेलं आहे क्रीम. ही आपल्या घरच्याच दुधावरची साय घेतलेली आहे मी. तुम्ही जर विकतची घ्यावं वाटत असेल तर तुम्ही तीही घेऊ शकता, पण मी घरच्या दुधावरचीच घेतलेली आहे. आता मी भाजीसाठी कढई ठेवलेली आहे. मी दुसरी कढई ठेवली, तुम्ही तीच पण कढई वापरू शकता. आणि याच्यामध्ये मी आता तेल घातलेलं आहे थोडंसं, आणि त्याच्यामध्ये आपण घालूयात फर्स्ट जिरे घालूयात. त्यानंतर उभ्या चिरलेल्या 2 मिरच्या घातल्यात. या बिलकुल तिखट नाहीत, फक्त फ्लेवरसाठी घातलेल्या आहेत मी. आणि ह्या मिरच्या पण छान भाजल्याच्या नंतर आपण ही मसाले जे घेतले होते ना पूर्ण ताटलीमध्ये, ते सगळेच आपण घालणार आहोत, फक्त कोथिंबीर सोडली तर. बाकी सगळे मसाले घालूयात आणि त्याला पण छान परतून घेऊयात आपण. सगळे मसाले एकदम छान भाजले पाहिजे, असं आपल्याला परतून घ्यायला पाहिजे. इथं बघा आता मसाले कसे भाजल्याच्या नंतर तेल सगळं ओढून घेतले त्यांनी, आणि ते मसाले भाजले की लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये जे आपण ग्रेव्ही करून ठेवली होती ना, तरी ग्रेव्ही घालायची आहे. आणि ग्रेव्ही घातल्याच्या नंतर एक 2 ते 3 मिनिट आपल्याला त्याला छान परतून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे छान. आणि त्यानंतर जेव्हा ग्रेव्हीमध्ये असं बुलबुले यायला स्टार्ट होतील ना, तेव्हा आपल्याला तिला झापून ठेवायचं आहे. आणि जवळपास 5 मिनटं झापून ठेवल्यानंतर आपण तिला उघडून बघणार आणि परत एकदा आपण तिला छान काय म्हणतात परतून घेणार. कारण की ही ग्रेव्ही खालच्या बाजूला चिटकू शकते आणि ग्रेव्ही शिजायला जास्त वेळ लागतो, कमीत कमी 10 ते 15 मिनटं लागतात. आपल्याला भाजीला जवळपास 2-3 वेळेस झापून ठेवायचं आहे आणि अधूनमधून उघडून बघून परत तिला हलवायचं आहे भाजीला, म्हणजे परतून घ्यायचं आहे भाजीला. 2-3 वेळेस तुम्हाला ही प्रोसेस करावी लागेल. आणि शेवटी जसं जसं त्याच्यातलं पाणी कमी होईल आणि कलर चेंज होईल, थोडं लालसर व्हायला स्टार्ट होईल ना, तेव्हा मग तुम्हाला कळेल. इथं बघू शकता तुम्ही कलर. आणि मग आता आपली ग्रेव्ही पूर्ण शिजलेली आहे, त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मी.
आणि त्यानंतर आपण थोडंसं त्याला परतून घेऊयात आणि म्हणजे काळजी घ्या, कारण हे खूप उडतं अंगावर, ही ग्रेव्ही ना खूप उडते त्याच्या चट आणि खूप पोळते तर खूपच जोरात, खूप गरम असते नाही. आणि त्यानंतर आपण काय करूया, याच्यामध्ये आपण पनीर टाकून घेऊयात. इथं मी पनीर टाकून घेतलेले आहेत. पनीर टाकल्याच्या नंतर पण थोडंसं त्याला छान परतून घेऊ आणि नंतर त्याला 2 ते 3 मिनटासाठी झाकून ठेवूयात क्रीम टाकून. इथं मी ही जी क्रीम तुम्हाला दाखवली होती ना, हो तीच क्रीम टाकायची आपल्याला वरतून आणि ह्याला थोडंसं हलवून घेऊयात. आणखी एकदा परतून त्याला झाकून ठेवूयात आपण. भाजी आता रेडी झालेली आहे. आता मी तुम्हाला मिल्क पराठा कसं बनवायचं ना त्याची रेसिपी दाखवते. इथं मी 2 कप पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि 1 चम्मच साखर पण घातलेली आहे मी. तुमच्याकडे जर दूध पावडर अवेलेबल असेल तर तुम्ही 2 चम्मच दूध पावडर पण घालू शकता. इथं माझ्याकडे अवेलेबल नव्हतं सध्या, मग मी घातलेलं नाही. आणि मी याला आपल्याला पाण्यानं ते पीठ तिंबून घ्यायचं नाही आहे, तर दुधानंच पीठ तिंबून घ्यायचं आहे. इथं मी दुधानंच पीठ तिंबून घेतलेलं आहे आणि थोडंसं वरतून तूप टाकून याला छान रेस्ट होऊ द्यायचं एक 5 ते 10 मिनिट. आणि त्यानंतर आपल्याला याचे छान पराठे बनवून घ्यायचे आहेत. तर 5-10 मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते हे पण, की म्हणजे कसे मी पराठे बनवून घेतलेत. इथं मी ना चौकोनी पराठे बनवून घेते, तुम्ही त्रिकोणी पण बनवून घेऊ शकता. पहिला आपल्याला तळहाताच्या साईज एवढी चपाती लाटून घ्यायची आहे. इथं बघा, तळहाता एवढी लाटल्याच्या नंतर आपल्याला त्याला काय करायचं आहे, तेल लावून घ्यायचं आहे मधल्या पूर्ण चपातीला. तेल किंवा तूप काही लावू शकता, तुमच्या मनावर आहे. आणि नंतर त्याला इथं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कसं फोल्ड करते ना, त्याच टाईपनं फोल्ड करायचं आहे जर चौकणी पाहिजे असेल तर. आणि फोल्ड करून तिलाही आपल्याला जसं आपण नॉर्मल आपली चपाती लाटतो ना त्या टाईपनंच लाटून घ्यायचं आहे तिला पण. आणि खूप पातळ नाही लाटायचं, थोडंसं आपल्याला जाड ठेवायचं आहे त्याला. आणि नंतर आपण त्याला तव्यावरती टाकून छान याला बटर किंवा आपण तूप टाकून भाजून घेणार आहोत. शक्यतो तेल टाकू नका, कारण बटरनं आणि किंवा ते तुपानं खूप छान टेस्टी येते त्याची. आणि दोन्ही साईडनं थोडंसं जास्त लावायचं. इथं मी पण थोडंसं जास्तच तूप लावलेलं आहे. थोडंसं जास्त तूप लावून एकदम खरपूस छान भाजून घ्यायचं आहे. आणि एवढं लक्षात ठेवा की एकदम पातळ लाटू नका, याला थोडंसं जाड ठेवा. आणि माझ्या म्हणण्यावरून एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतो हा पराठा. त्यानंतर आपण जिरा राईस बघूयात, की जिरा राईस बनवण्यासाठी आपल्याला काय काय पाहिजे. मी इथं भात पहिले शिजवून घेतलेला आहे. आपल्याला याच्यासाठी जिरे आणि 2-4 उभ्या चिरलेल्या मिरच्या आणि कढीपत्ता लागेल. तर मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये जिरे आणि हिरवी मिरची घालायचं आहे. मिरची छान भाजली की नंतर आपल्याला कढीपत्ता पण टाकून घ्यायचा आहे. कढीपत्ता खूपच जास्त तडतडतो म्हणून मी झापले वरती. आणि कढीपत्ता पण भाजला की नंतर आपल्याला याच्यामध्ये आपण जो शिजवून ठेवलेला आहे तो भात घालायचा आहे आपल्याला याच्यामध्ये. आणि त्यालाही छान परतून घ्यायचं. आणि नंतर त्याच्यामध्ये परतल्याच्या नंतर आपल्याला कोथिंबीर घालायची आणि थोडंसं छान परतून घेऊन आपण आता त्याला ठेवूयात, म्हणजे एक 2-3 मिनटासाठी असंच ठेवून देऊयात. आणि 2 मिनटानंतर आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ पण आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया